आता सेकंड आहे ॲनिमल बॉडी प्लॅन, की याच्यामध्ये हिअर देर आर द 3 बेसिक बॉडी प्लॅन्स, की एकूण 3 बेसिक बॉडी प्लॅन्स दिले अमॉंग दिस ॲनिमल्स, की याच्यावरनं सगळ्यात पहिला आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, सेकंड आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आणि थर्ड आहे ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन. सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. आता याच्यामध्ये हा जो सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन जो आहे, हिअर दिस सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन विच इन्क्लूड द सिम्पलेस्ट टाईप ऑफ ॲनिमल्स लाईक अ स्पॉन्जेस, की हा जो बॉडी प्लॅन आहे हा बॉडी प्लॅन सिम्पलेस्ट टाईप ऑफ ॲनिमल्स, की सिम्पलेस्ट टाईपच्या ॲनिमल्समध्ये आढळून येतो. फॉर एक्झाम्पल स्पॉन्ज विच बिलॉंग्स टू द फायलम पोरिफेरा, की जो फायलम पोरिफेरामध्ये येतो. आता या ॲनिमल्समध्ये का गं या हिअर द सेल्स ॲग्रिगेट टुगेदर विथ अ लिस्ट डिव्हिजन लेबर, की याच्यामध्ये सगळे सेल जे आहेत ते ॲग्रिगेट होतात म्हणजे एकत्रित येतात अँड दे विथ अ लिस्ट डिव्हिजन लेबर वर्क, की ज्याच्यामध्ये लिस्ट डिव्हिजन लेबर वर्क असतं. पण आता याच्यामध्ये हे सेल एकत्रित येतात बट दीज सेल्स विच डू नॉट फॉर्म द टिश्यूज ऑफ ऑर्गन्स, की एकत्रित आल्यानंतर आपल्याला माहिती आहे ग्रुप ऑफ द सेल्स फॉर्म्स द टिश्यूज, की ग्रुप ऑफ सेल्स काय फॉर्म करतात टिश्यूज अँड ग्रुप ऑफ द टिश्यूज फॉर्म्स द ऑर्गन्स. परंतु याच्यामध्ये सगळे सेल एकत्रित येतात पण ते टिश्यूज किंवा ऑर्गन्सचं फॉर्मेशन करत नाही. याचबरोबर देर इज नो नर्वस कोऑर्डिनेशन अँड हिअर दीज बॉडी प्लॅन्स, की हा जो बॉडी प्लॅन आहे सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन विच इज फाउंड इन द मेंबर्स ऑफ द फायलम पोरिफेरा, की फायलम पोरिफेरामध्ये कोणता बॉडी प्लॅन आढळून येतो मग सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. आता याच्यानंतर सेकंड आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन जो आहे हिअर इट इज शोन इन द लिटिल कॉम्प्लेक्स टाईप ऑफ ॲनिमल्स, की लिटिल कॉम्प्लेक्स टाईप ऑफ ॲनिमल्समध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन या ठिकाणी आढळून येतो, की या ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन्समध्ये हिअर दे हॅव द डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, की त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह कॅव्हिटी प्रेझेंट असते. परंतु हिअर दे हॅव द सिंगल ओपनिंग, की याच्यामध्ये सिंगल ओपनिंग प्रेझेंट असतं. म्हणजेच आता त्याच्यामध्ये जर डायजेस्टिव्ह कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि या डायजेस्टिव्ह कॅव्हिटीमध्ये दे हॅव द सिंगल ओपनिंग अँड दिस सिंगल ओपनिंग विच ॲक्ट्स ॲट द माउथ ॲज वेल ॲज द ॲनस, म्हणजे याच सिंगल ओपनिंगच्या द्वारे यामध्ये दोन्ही पण प्रोसेस कॅरी आउट होतात. म्हणजे पहिली प्रोसेस म्हणजे इंजेक्शन, की ज्याच्याद्वारे ते इंटेक ऑफ द फूड मटेरियल ऑर द कन्झम्पशन ऑफ फूड मटेरियल अँड द इजेक्शन, म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल असेल हे वेस्ट मटेरियलसुद्धा याच सिंगल ओपनिंगच्या द्वारे काय करतात प्रोड आउट करतात. म्हणजे हिअर द डायजेस्टिव्ह कॅव्हिटी हॅव द सिंगल ओपनिंग अँड दीज सिंगल ओपनिंग विच ॲक्ट्स ॲज अ माउथ ॲज वेल ॲज द ॲनस, की माउथ आणि ॲनस म्हणून ॲक्ट होतात. तर अशा प्रकारे या ॲनिमल्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी आहे मग इनकम्प्लीट आहे. त्यानंतर हिअर दीज बॉडी प्लॅन विच इज फाउंड इन द मेंबर्स ऑफ द फायलम निडारिया, की फायलम निडारियामध्ये जे मेंबर्स आहेत या मेंबर्समध्ये कोणता बॉडी प्लॅन आढळून येतो मग ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. यानंतर तिसरं आहे ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन. आता ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन जो आहे हिअर दीज बॉडी प्लॅन विच इज प्रेझेंट इन ऑल द ॲडव्हान्स अँड हायली इव्हॉल्व्ड ॲनिमल्स, की जे ॲडव्हान्स आणि हायली इव्हॉल्व्ड ॲनिमल्स आहेत या ॲनिमल्समध्ये कोणता बॉडी प्लॅन आढळून येतो ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन, की याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमची कंप्लीट आहे अँड हिअर दीज डायजेस्टिव्ह सिस्टीम विच हॅव द 2 सेपरेट ओपनिंग, की ज्याच्यामध्ये 2 सेपरेट ओपनिंग्स याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे माउथ आणि ॲनस, आणि यामध्ये हिअर दे हॅव द 2 सेपरेट ओपनिंग्स वन ॲट इट्स एंड, की यामध्ये दुसऱ्या एंडला एक असतो. तर अशा प्रकारे हिअर दीज बॉडी प्लॅन विच इज फाउंड इन द मेंबर्स ऑफ द फायलम ॲनिलिडा अँड ऑनवर्ड्स, की ॲनिलिडा आणि ॲनिलिडाच्या समोरचे जे काही फायलम्स आहेत या फायलममध्ये कोणता बॉडी प्लॅन आढळून येतो मग ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन मीन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट, की ज्याच्यामध्ये 2 सेपरेट ओपनिंग्स असतात. हिअर द वन ओपनिंग विच ॲक्ट्स एज अ माउथ, की ज्याच्या थ्रू इंजेक्शन ऑफ फूड अँड अनदर ओपनिंग विच इज कॉल्ड ॲज द ॲनस, की हिअर द इजेशन प्रोसेस, की या ॲनसच्या थ्रू कोणती प्रोसेस कॅरी आउट होते इजेशन. इजेशन मीन्स दॅट इज द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट जे आहेत विच आर इलिमिनेटेड थ्रू दिस ओपनिंग. आणि दुसरा कोणता बघितला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, की ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे इनकम्प्लीट आहे, की त्यामध्ये सिंगल ओपनिंग असतं, की या सिंगल ओपनिंगच्या द्वारे इंजेक्शन आणि इजेशन या दोन्ही पण प्रोसेस कॅरी आउट होतात. आणि ही जी हा जो बॉडी प्लॅन आहे हा बॉडी प्लॅन
कोणत्या फायलममध्ये आढळून येतो? मेंबर्स ऑफ द फायलम निडारिया. आणि पहिला कोणता बघितला आपण? सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन, की ज्याच्यामध्ये सगळ्या सेल ॲग्रिगेट होतात अँड दीज सेल्स विथ अ लिस्ट डिव्हिजन ऑफ लेबर, की ज्याच्यामध्ये या सेल्स एकत्रित येऊन टिश्यूज किंवा ऑर्गनचं फॉर्मेशन होत नाही. त्याचबरोबर देर इज नो नर्वस कोऑर्डिनेशन. आणि हा जो बॉडी प्लॅन आहे, हा बॉडी प्लॅन कोणत्या फायलममधल्या मेंबर्समध्ये आणतो? फायलम पोरिफेरा. आता याच्यानंतरचा तिसरा आपल्याला बघायचा आहे बॉडी सिमेट्री. आता नेक्स्ट आहे तिसरा क्रायटेरिया दिलेला आहे बॉडी सिमेट्री. आता या बॉडी सिमेट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं व्हॉट इज सिमेट्री, की सिमेट्री म्हणजे काय. बघा आता सिमेट्री म्हणजे इथे या ठिकाणी आपण एक फ्लावर काढलेला आहे, की या फ्लावरला आपण या मिड लाईन मधून आपण त्याला काय केलं? कट केलं. आता याच्यामध्ये कट केल्यानंतर आपल्याला तुम्हाला काय आढळून येते? हिअर दे आर द सिमिलर इन शेप, की याच्यामध्ये शेप कसा आहे? सिमिलर इन शेप, साईज. आणि कट केल्यानंतर हिअर द नंबर ऑफ द पार्ट्स ऑन द अपोजिट साइड्स आर इक्वल, की याच्या अपोजिट साइडचे जे पार्ट्स आहेत हे कसे आहेत? इक्वल आहे. मग अशा याला आपण काय म्हणू? सिमेट्री म्हणू. सिमेट्री मीन्स सिमिलरिटी इन शेप, size and number of the parts on the opposite side is called as the symmetry. आता याच्यामध्ये आपण एक इमॅजिनरी आपण लाईन या ठिकाणी ड्रॉ केली आणि ड्रॉ केल्यानंतर ॲट एनी प्लेन, की कोणत्याही प्लेनमधनं आपण जर त्या ठिकाणी कट केलं तर बॉडीचं त्या ठिकाणी दोन इक्वल हॉल्समध्ये किंवा सिमिलर किंवा आयडेंटिकल पार्ट्समध्ये त्या ठिकाणी त्याचं डिवायडेशन होतं. तर याच सिमेट्रीवरनं हिअर द ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स, की एकूण 3 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. पहिला आहे असिमेट्रिकल ॲनिमल्स, सेकंड आहे रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स आणि थर्ड आहे बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे असिमेट्रिकल ॲनिमल्स. आता असिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणजे काय? हिअर द ॲनिमल्स here in those animals the body cannot be divided or cut into 2 equal wholes by any plane. की आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण स्पॉन्ज घेतलेला आहे, की या स्पॉन्जमध्ये जर आपण याला बॉडीला जर आपण या मिड लाईन मधून जर कट केलं तर 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड झालेले आहे का? नाही. म्हणजे हिअर इन दोज ॲनिमल्स द बॉडी कॅन नॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हॉल्स, की 2 सारख्या पार्ट्समध्ये बॉडीचं डिवायडेशन झालेलं नाही आहे बाय एनी प्लेन. कोणत्याही प्लेनमधनं जर आपण त्याला कट केलं तर यामध्ये 2 इक्वल हॉल्समध्ये त्या ठिकाणी बॉडी ही कट होत नाही. आणि अशा प्रकारच्या सिमेट्रीला काय म्हणतात? असिमेट्री. Here such type of the symmetry is called as the asymmetry. And in those animals, की ज्या ॲनिमल्समध्ये अशा प्रकारची सिमेट्री आढळून येते अशा ॲनिमल्सला काय म्हणतात? असिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. आणि यामध्ये एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस, त्यानंतर स्नेल्स, की यामध्ये सुद्धा कोणती सिमेट्री आहे? असिमेट्री. आता यानंतरची सेकंड आहे रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. आता रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणजे हिअर इन सर्टन ॲनिमल्स द बॉडी कॅन बी कट और डिवायडेड इंटू 2 हॉल्स बाय एनी प्लेन और द नंबर ऑफ द प्लेन्स, की याच्यामध्ये नंबर ऑफ प्लेन्समधनं जर आपण बॉडीला जर आपण कट केलं तर 2 इक्वल पार्ट्समध्ये बॉडी काय होते? या ठिकाणी डिवाइड होते. आता यामध्ये हिअर ऑल दीज कट, आता हे जे काही कट्स आहेत ऑल दीज कट विच पास थ्रू अ सेंटर ॲट एनी प्लेन्स, की याच्यामध्ये हे जे काही आपण त्या बॉडीला कट केलेले आहेत ऑल दीज कट विच आर पास थ्रू अ सेंटर, की हे कट कशामधनं पास झालेले? या सेंटरमधनं. अँड दे अपियर्स लाईक अ रेड आय, की जे आपल्याला कशासारखे दिसत आहे? रेड आय, ज्याला आपण रेडियस म्हणतो. तर यामध्ये रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स मीन्स हिअर इन सर्टन ॲनिमल्स द बॉडी कॅन बी or the body which is cut or divided into 2 equal halves at any place, की नंबर ऑफ प्लेन्स म्हणजे नंबर ऑफ प्लेन्समधनं आपण या ठिकाणी बॉडीला काय केलेलं? 2 हॉल्समध्ये कट केलेलं आहे. अँड ऑल दीज कट्स आर पास थ्रू अ सेंटर, दे अपियर्स लाईक अ रेड आय. Such type of the symmetry is called as the radial symmetry. And here in those animals such as symmetry is found, the animals are called as the radially symmetrical animals. की ज्या ॲनिमल्समध्ये रॅडियल सिमेट्री आढळून येते अशा ॲनिमल्सला काय म्हणतात? रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टारफिश, त्यानंतर पुन्हा हायड्रा, की हायड्रामध्ये सुद्धा कोणत्या टाईपची सिमेट्री आढळून येते? मग रॅडियल सिमेट्री. यानंतर तिसरा आहे बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स.
आता बायलॅटरल सिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणजे हिअर इन दोज ॲनिमल्स द बॉडी कॅन बी बायसेक्टेड इंटू टू हॉल्स इन अ मीडियन ऑर द व्हर्टिकल लाईन्स, की याच्यामध्ये हिअर इन दोज ॲनिमल्स की ज्या ॲनिमल्समध्ये बॉडी जी आहे विच इज बायसेक्टेड किंवा विच इज कट इंटू टू हॉल्स ॲट अ सिंगल मीडियन, की सिंगल मीडियन ऑर द व्हर्टिकल प्लेन्समधनं जर आपण बॉडीला जर कट केलं हिअर दीज टू हॉल्स, आता यामध्ये आपण फ्रॉग घेतलेला, या फ्रॉगला या मीडियन लाईनमधनं आपण काय केलं त्याला कट केलं. आता कट केल्यानंतर यामध्ये हे दोन्ही पण हॉल्स जे आहेत हे कसे आहेत सिमिलर आहे आणि आयडेंटिकल आहे. मग अशा सिमेट्रीला आपण काय म्हणणार बायलॅटरल सिमेट्री. आणि ज्या ॲनिमल्समध्ये बायलॅटरल सिमेट्री आढळून येते अशा ॲनिमल्सला काय म्हणतात बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फ्रॉग आहे, त्यानंतर फिश आहे, पुन्हा ह्युमन बीइंग सुद्धा, की आपल्या बॉडीला सुद्धा मीडियन लाईनमधनं कट जर आपण केलं सिंगल मीडियन लाईनमधनं तर त्यामध्ये दोन सिमिलर आयडेंटिकल हॉल्समध्ये बॉडीचं काय होईल त्या ठिकाणी डिवायडेशन होईल. तर हा झाला तिसरा क्रायटेरिया बॉडी सिमेट्री. आता याच्यानंतरचा चौथा क्रायटेरिया आहे बॉडी कॅव्हिटी. यानंतर नेक्स्ट चौथा क्रायटेरिया बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम कशाला म्हणतात. आता व्हॉट इज बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम. सिलोम मीन्स हिअर इट इज अ स्पेस बिटवीन द एलिमेंटरी कॅनॉल अँड बॉडी वॉल, की बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनॉल यांच्यामधली जी स्पेस असते विच इज फॉर्म बाय द स्प्लिटिंग ऑफ मिझोटर्म लेअर ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, की जेव्हा एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते त्यावेळेस मिझोटर्म लेअर जी आहे सगळ्यात पहिला आपण क्रायटेरिया बघितला जर्म लेअर्सचा, की ज्याच्यामध्ये एकूण 3 जर्म लेअर्स असतात, आउटर एक्टोडर्म, मिडल मिझोडर्म आणि इनर एंडोडर्म्स. तर याच्यामध्ये जी मिडल मिझोडर्म लेअर आहे ही मिडल मिझोडर्म लेअर स्प्लिटअप होते आणि त्यामध्ये जी कॅव्हिटी त्या ठिकाणी निर्माण होते त्याला आपण जी स्पेस असते त्या स्पेसला काय म्हणतात बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम. मीन्स व्हॉट इज बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. इट इज अ स्पेस बिटवीन द body wall and alimentary canal which is formed by the splitting of mesoderm during the embryonic development is called as the coelom. पाहता यामध्ये डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ सिलोम, की या सिलोमच्या किंवा बॉडी कॅव्हिटीच्या नेचरवरनं देअर आर 3 टाइप्स ऑफ ॲनिमल्स, की 3 प्रकारचे ॲनिमल्स असतात. सगळ्यात पहिलं आहे असिलोमेट ॲनिमल्स, सेकंड आहे सिडोसिलोमेट ॲनिमल्स आणि थर्ड आहे सिलोमेट ॲनिमल्स. पाहता असिलोमेट ॲनिमल्स, असिलोमेट अ मीन्स अब्सेंट, की याच्यामध्ये हिअर इन सर्टन ॲनिमल्स द बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट, की यामध्ये काही ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी काय असते अब्सेंट असते. सो दे आर कॉल्ड एज द असिलोमेट अँड सच टाइप ऑफ द ॲनिमल्स इज कॉल्ड एज द असिलोमेट ॲनिमल्स, की अशा ॲनिमल्सला आपण काय म्हणणार असिलोमेट ॲनिमल्स, की ज्या ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी ही अब्सेंट असते किंवा सिलोम अब्सेंट असते अशा ॲनिमल्सला असिलोमेट ॲनिमल्स म्हणतात. मग आता या ॲनिमल्समध्ये बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनॉल यांच्यामधली जी स्पेस आहे तर दिस स्पेस इज फिल्ड अप विथ अ पेरेन्कायमटस टिश्यूज, की ही जी स्पेस आहे ही कशाने फिल्ड अप केल्या जाते पेरेन्कायमटस टिश्यूजने. आता याच्यामध्ये असिलोमेट ॲनिमल्समध्ये मेंबर्स ऑफ द फायलम प्लॅटिहेल्मिंथिस बिलॉंगिंग टू धिस कॅव्हिटी, की याच्यामध्ये फायलम प्लॅटिहेल्मिंथिस मधले जे मेंबर्स आहे, आता फायलम प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये कोणकोणते मेंबर्स येतात, कोणकोणते ॲनिमल्स येतात, की ज्याच्यामध्ये आपण प्लॅटिहेल्मिंथिसला फ्लॅटवॉर्म्स म्हणतो, ज्यामध्ये टिनिया सोलियम आहे, फॅसिओला की ज्याला आपण लिव्हर फ्ल्यूक म्हणतो, टॅपवॉर्म्स, की ऑल दीज ॲनिमल्स आर द असिलोमेट ॲनिमल्स, की हे ॲनिमल्स कोणत्या टाईपचे आहेत मग असिलोमेट ॲनिमल्स. असिलोमेट ॲनिमल्स मीन्स हिअर इन्सर्टेड ॲनिमल्स बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट, की अशा ॲनिमल्स ज्या ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो असिलोमेट ॲनिमल्स. यानंतर सेकंड आहे सिडोसिलोमेट ॲनिमल्स. पाहता यामध्ये हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम ॲस्कॅलमेंथिस, की या फायलम ॲस्कॅलमेंथिस मधले जे मेंबर्स आहेत ज्याच्यामध्ये ॲस्कॅरिस आहेत, ड्रॅकॅन्क्युलस आहेत, वाउचेरिया, तर या फायलम ॲस्कॅलमेंथिस मधले जे मेंबर्स असतात दे शोज द फॉल्स बॉडी कॅव्हिटी ऑर द सिडोसिल्स, की त्याच्यामध्ये कोणती बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते फॉल्स बॉडी कॅव्हिटी ऑर द सिडोसिल, की याच्यामध्ये सिडोसिल, सिडो मीन्स फॉल्स, की सिडोचा अर्थ काय होतो फॉल्स आणि सिल मीन्स कॅव्हिटी. म्हणजे हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम ॲस्कॅलमेंथिस shows the false body cavity or the pseudocills. Then in these animals the space between the body wall and the alimentary canal, मग अशा animals मध्ये
बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनॉल यांच्यामधली जी स्पेस आहे, हिअर दिस स्पेस इज लाईन बाय द पॅचेस ऑफ मिझोडर्मल सेल्स, की ही कशाने लाईन केलेले आहे, पॅचेस ऑफ मिझोडर्मल सेल्स. तर हे झालं आता सिडोसिलोमेट ॲनिमल्स. मग त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणू, सिडोसिलोमेट ॲनिमल्स, की ज्या ॲनिमल्समध्ये फॉल्स बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, की अशा ॲनिमल्सला सिडोसिलोमेट ॲनिमल्स म्हणतात. ज्या सिडोसिलोमेटमध्ये सिडोचा अर्थ काय, तो फॉल्स, आणि सिल मीन्स कॅव्हिटी, फॉल्स कॅव्हिटी. यानंतर तिसरं आहे सिलोमेट. आता या सिलोमेटमध्ये हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम ॲनिलिडा ऑनवर्ड्स, म्हणजे फायलम ॲनिलिडा आणि त्याच्या समोरचे जे काही फायलम्स आहेत, ज्या फायलम्समध्ये ऑर्थ्रोपोड आहे, मॉलस्क आहे, इकानोडर्माट आहे, हेमिकॉर्डेट आहे. तर हिअर द मेंबर्स ऑफ द फायलम ॲनिलिडा अँड द ऑनवर्ड्स विच शोज अ ट्रू बॉडी कॅव्हिटी, की या ॲनिमल्समध्ये कोणती बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, ट्रू बॉडी कॅव्हिटी. Here in those animals the true body cavity is present, or this body cavity which is also called as or the silo. यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी किंवा सिलो प्रेझेंट असते. आता बघा हिअर इन द ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स, की ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे काय, व्हॉट इज ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स, हिअर द ॲनिमल्स विच शोज विच कन्सिस्ट ऑफ 3 जर्मिनल लेयर्स, की ज्याच्यामध्ये 3 जर्मिनल लेयर्स असतात, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. मग अशा ॲनिमल्समध्ये हिअर द मिझोडर्म इज स्प्लिट अप इंटू 2 layers which forms a space, which split up into the 2 layers, and these 2 layers forms a space. This space is called as the coelom or the true body cavity. की याच्यामध्ये या ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्समध्ये जी मिडल लेअर असते, मिझोडर्म लेअर जी आहे, ही मिझोडर्म लेअर स्प्लिटअप होते आणि स्प्लिटअप झाल्यानंतर ते फॉर्म्स 2 लेयर्स, की ज्याच्यामध्ये या 2 लेयर्स फॉर्म्स होतात, ज्याच्यामध्ये आपण इथं बघितले आउटर लेअर आणि इनर लेअर. आता या 2 लेअरमध्ये जी स्पेस आहे, या स्पेसला काय म्हणतात, सिलो म्हणतात किंवा कॅव्हिटी म्हणतात, बॉडी कॅव्हिटी. आता याच्यामध्ये जी आउटर लेअर आहे, हिअर दीज आउटर लेअर विच लाईन्स द बॉडी वॉल, ही कशाने लाईन केलेली आहे, बॉडी वॉलने लाईन केलेली आहे, ही बॉडी वॉल आहे. तर हिअर आउटर लेअर लाईन्स द बॉडी वॉल अँड द इनर लेअर, की इनर लेअर जी आहे विच कव्हर्स द एलिमेंटरी कॅनॉल. आता हिअर दिस बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम विच इज फिल्ड अप बाय अ सिलोमिक फ्लुइड, कशाने फिल्ड अप केलेली आहे, सिलोमिक फ्लुइडनी. म्हणजे याच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते किंवा जी सिलोम आहे, ही कॅव्हिटी कशाने फिल्डअप केली असते, सिलोमिक फ्लुइडनी. आता इन सम ॲनिमल्स, की काही असे ॲनिमल्स आहेत ज्यामध्ये कॉकरोच, की या कॉकरोचमध्ये हिअर दिस बॉडी कॅव्हिटी इज फिल्ड विथ अ ब्लड, की कॉकरोचमध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे ही कशाने फिल्डअप करतात, ब्लडनी करतात. हेच ते आर कॉल्ड एज द हिमोसील, की त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणू, मग हिमोसील म्हणू. या हिमोसीलमध्ये हिमचा अर्थ होतो ब्लड, हिम म्हणजे काय, ब्लड, आणि सील म्हणजे काय, कॅव्हिटी. म्हणजे हिअर इन कॉकरोच द बॉडी कॅव्हिटी इज फिल्ड विथ अ ब्लड, म्हणजे याच्यामध्ये सिलोमिक फ्लुइडनी फिल्डअप केली नसते कॉकरोचमध्ये, तर कशाने फिल्डअप करतात, ब्लडनी फिल्डअप करतात, आणि त्या कॅव्हिटीला काय म्हणतो आपण, हिमोसील म्हणतो, की ज्या हिमोसीलमध्ये हिमचा अर्थ होतो ब्लड आणि सीलचा अर्थ होतो कॅव्हिटी. आता 5वा आहे बॉडी सेगमेंटेशन ऑर द मेटामेरिझम. आता याच्यामध्ये बॉडी सेगमेंटेशन, की बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय, की व्हेन द एक्सटर्नल सेगमेंटेशन ऑफ द बॉडी कोइन्साइड विथ द इंटरनल सेगमेंटेशन, such animals are called as the metamerically segmented animals and the phenomenon is called as a metamerism. तर आता याच्यामध्ये सपोज आता की हा अर्थवर्म आहे आणि या अर्थवर्ममध्ये जर आपण थोडं ऑब्झर्व केलं असेल तर याच्यामध्ये आपल्याला असे सेगमेंट्स दिसतात. म्हणजे हिअर a successive series of the segments which arrange along with the length of the body. Here the external segments म्हणजे आपल्याला जे दिसतात बाहेरून ते एक्सटर्नल सेगमेंट्स असतात, याचबरोबर त्याच्या इंटरनली सुद्धा इंटरनल सेगमेंट्स प्रेझेंट असतात. हिअर दीज एक्सटर्नल सेगमेंट्स कोइन्साइड विथ द इंटरनल सेगमेंट्स, की हे एक्सटर्नल सेगमेंट्स हे काय आहेत, याला काय म्हणतात, सेगमेंट्स म्हणतात. These external segments coincide with the internal segments
सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज द मेटामेरिकली सेगमेंटेड, की अशा ॲनिमल्सला आपण काय म्हणणार, मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणू. अँड दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज द मेटामेरिझम, की याच फिनॉमिनॉनला काय म्हणतात, मेटामेरिझम, की ज्या ॲनिमल्समध्ये एक्सटर्नल सेगमेंट coincide with the internal segments. Such type of the animals is called as the metamerically segmented animals and the phenomenon is called as the metamerism. यामध्ये एक्झाम्पल आहे सेगमेंटेड ॲनिमल्समध्ये अर्थवर्म आहे, त्यानंतर नेरिस आहे, लीच आहे, एक्सेट्रा, की दीज आर द एक्झाम्पल ऑफ द मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स. यानंतरचा नेक्स्ट क्रायटेरिया आहे बॉडी सपोर्ट. पहा बॉडी सपोर्ट, की पाहता आपण फोटो काढतो, आपण आपला फोटो काढल्यानंतर हा फोटो आपण तसाच ठेवतो का, नाही, कारण की या फोटोला काय असते, आधाराची गरज असते. जर आपण फोटो तसाच ठेवला तर हवा जर आली तर हवेने तो फोटो उडून जाईल, म्हणून त्याला काय असते, सपोर्टची गरज असते. मग आपण तो फोटो काय करतो, एका फ्रेमवर्कमध्ये त्याला आपण ठेवतो, म्हणजे त्याला काय आपण काय दिला, सपोर्ट दिला. सपोर्ट दिल्यानंतर तो फोटो उडेल का हवेने, नाही. अशाच प्रकारे आपल्या बॉडीला सुद्धा आधाराची गरज असते, एक्सटर्नली पण असते आणि इंटरनली पण असते. मग आता एक्सटर्नली आणि इंटरनली सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, पाहता द एक्सटर्नल और द इंटरनल फ्रेमवर्क विच प्रोव्हाइड द सपोर्ट टू द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्केलेटन. म्हणजे याच्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल फ्रेमवर्क विच प्रोव्हाइड द सपोर्ट टू द बॉडी, की एक्सटर्नली आणि इंटरनली जे फ्रेमवर्क आहे की ज्याला सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम, बॉडीला सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, स्केलेटन करतं. म्हणजे व्हॉट इज स्केलेटन, द एक्सटर्नल अँड इंटरनल फ्रेमवर्क विच प्रोव्हाइड द सपोर्ट टू द बॉडी इज कॉल्ड ॲज द स्केलेटन. आता याच्यामध्ये स्केलेटनमध्ये एकूण दोन टाइप्स आहेत. देर आर द टू टाइप्स ऑफ द स्केलेटन. फर्स्ट इज द हेक्झोस्केलेटन अँड सेकंड इज द एंडोस्केलेटन. आता हेक्झोस्केलेटन जे आहे, हिअर दिस हेक्झोस्केलेटन विच इज फाउंड इन द लोअर ग्रुप्स ऑफ द ॲनिमल्स, की लोअर ग्रुप्समधले जे ॲनिमल्स आहेत या ॲनिमल्समध्ये हेक्झोस्केलेटन आढळून येतं. आणि या हेक्झोस्केलेटनचं मेन फंक्शन काय आहे, की हिअर दिस हेक्झोस्केलेटन विच प्रोटेक्ट देअर बॉडी, की त्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं, हेक्झोस्केलेटन. मीन्स हिअर हेक्झोस्केलेटन विच इज प्रेझेंट इन द लोअर ग्रुप्स ऑफ द ॲनिमल्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कॉक्रोच, की कॉक्रोचमध्ये हेक्झोस्केलेटन हे प्रेझेंट असतं. त्याचबरोबर सेकंड आहे एंडोस्केलेटन. तर पहा जे हायर ॲनिमल्स आहेत, हिअर इन द हायर ॲनिमल्स हेक्झोस्केलेटन, की त्याच्यामध्ये हायर ॲनिमल्समध्ये हिअर बोथ द हेक्झोस्केलेटन ॲज वेल ॲज द एंडोस्केलेटन्स आर प्रेझेंट, की हेक्झोस्केलेटन सुद्धा प्रेझेंट असतं आणि एंडोस्केलेटन प्रेझेंट असतं. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आहे फिश, कोब्रा, पॅरेट एक्सेट्रा, की यामध्ये कोब्रामध्ये, फिशमध्ये, पॅरेटमध्ये हेक्झोस्केलेटन सुद्धा प्रेझेंट असतं आणि एंडोस्केलेटन सुद्धा प्रेझेंट असतं. तर हा झाला आपला क्रायटेरिया, की ज्याच्यामध्ये आपण किंगडम ॲनिमलियाचं क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या फायलामध्ये करण्यासाठी जो क्रायटेरिया आपण बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये एकूण 6 क्रायटेरिया आपण बघितलेले आहेत. आता याच्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक आहे सायलेंट फीचर्स ऑफ द नॉन कॉर्डेट, की जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.